फासेपारधी समाज हा मागासलेला समाज आहे. वडिलोपरची त्यांच्याकडे काही नाही आहे, परंतु जर अतिक्रमणाची जमीन जर वैयक्तिक करत असतील, आपलं कुटुंबाचं पालन पोषण करत असतील, तर हे खातं हे सरकार त्यांच्या मुलाबाळांना उपाशी मारत आहे. अशा प्रकारचा प्रश्न इथं निर्माण होत आहे. आमखेडा येथील रहिवासी असलेले सर्व फासेपारधी आणि बौद्ध समाज हे आजच्या या ठिकाणी कलेक्टर ऑफिस इथे आलेले आहेत. गेल्या 1982 पासून 11 कुटुंब आमखेड्यातलं तिथे वैयक्तिक करते, आपल्या कुटुंबाचं पालन पोषण करते. माननीय कलेक्टर महोदय यांना आमची विनंती आहे की फासेपारधी आणि बौद्ध समाज यांच्या कब्जात असलेल्या वैयक्तिक जमिनीवरील वन खात्याने केलेले जे खोदकाम आहे ते तात्काळ थांबवावे. यांच्या कुटुंबांना उपाशी मारण्याचा जो डाव आहे तो हाणून पाडावा आणि कलेक्टर महोदयांनी तिथे भेट देऊन वन खात्यांचं जे काही वन खात्याने तिथे जे काही बुलडोजर आणलेले आहेत तर ते काढण्याची त्यांनी आदेश द्यावा. अन्यथा आम्ही ऑल इंडिया ब्लू टायगर सेना आणि सर्व आंबेडकरी समाजाच्या वतीने येत्या काळामध्ये तीव्र आंदोलन करू, अशा प्रकारचा इशारा व्हिडिओमार्फत देतो. फासेपारधी आणि बौद्ध समाज यांच्या कुटुंबाला उपाशी मारू नये असं जिल्हाधिकारी महोदयांना आम्ही या व्हिडिओमार्फत सांगतो. आणि जर अतिक्रमणच्या शेतीमधून जर बुलडोजर काढले नाही तर संघटना आणि सर्व समविचारी संघटना हे आक्रमक होऊन आंदोलन करते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, सावित्रीबाई साठेंचा, संविधानाचा. तर आता काय करा, आता जिल्हाधिकारी साहेबांना तुमचं काय निवेदन आहे? आमच्या जमीन आम्हाला फक्त अधिकार आमचं उद्रपोषण त्याच्यावरच आहे शासनानं आम्हाला ती, कारण आमच्याकडे जमीन नाही. आपला काय परिचय? सर मी दरेभान केशव चव्हाण, राहणार रामखेडा सर. आणि सर आम्ही 30-35 वर्षापासून त्या अतिक्रमण करतो सर. आणि त्या अतिक्रमणाबाबत कोणतीही तकलीफ आली नव्हती आतापर्यंत. आणि जेव्हापासून ग्रामपंचायतवाल्यांना आमच्या माघारी न कळवता गाववाल्यांनी ठराव घेतला आणि खरंच खात्याला ही जमीन देण्यात आली सर. तेव्हा म्हणजे कालपासून सर न आम्हाला नोटीस देताना न काही करताना आहे ना, काल म्हणजे आज रोजी सर सकाळी 5 वाजतापासून यायचा पूर्ण ताफा घेऊन JCB घेऊन सर्व खोदून मोकळे झालेले आहेत सर. सध्या खड्डे चालू आहेत. आता सर्वप्रथम तुम्ही हे सांगा, तुम्ही जी तक्रार दाखल केली, आता तुमचं अतिक्रमण किती वर्षापासून आहे? 30 वर्षापासून सर. दंडपावत्या सुद्धा आहेत सर आमच्याकडे. 30 वर्षापासून तुमचं अतिक्रमण आहे. हो सर. आणि आज तुम्ही जेव्हा अर्ज दिला तेव्हा तुम्ही कुठल्याही पावतीची झेरॉक्स वगैरे तुमचा जे 30 वर्षापूर्वीचा जो ताबा आहे त्या ताब्याच्या संदर्भात तुम्ही कुठलाही पुरावा त्याला लावला नाही, याचं कारण काय? तकलीफ नव्हती आम्हाला. तकलीफ नव्हती सर. आणि आम्ही दंडपावत्या भरत आलो. मला काय म्हणायचं आहे, समजलं का तुम्हाला? हे तुमच्याकडे दंडपावत्या आहे की नाही? हे पावत्याचे झेरॉक्स काढून तुम्ही अर्जाला लावल्या का? त्या अधिकाऱ्याला कसं समजणार की तुमच्याकडे 30 वर्षापासून लावले सर? पण आमचे कागदपत्र समोर गेलेच नाही सर, पोहोचवले नाहीत काही लोकांना. बऱ्याचशा लोकांनी सर पैसे घेतात आणि आम्हाला लुटमार करतात सर गरीब लोकांनी. आता असे कसं आहे, कार्यकर्ते काही लोक मिळत गेले सर, म्हणून आम्ही लोक मागं राहिलो सर. नाही, तुम्हाला कसं आहे, योग्य माणसाची माहिती म्हणजे आम्हाला गरज आहे सर, पण मिळालं आणि नाही योग्य सर. माणसाकडून तुम्ही हे काम करून घ्या असं माझं मत आहे. योग्य माणूस मिळालंच नाही सर आम्हाला. दवाखान्यात झाले म्हणजे जर बेमार नाही पडलं, आम्ही आज बेमार पडलो म्हणून इथं पालू आम्ही दवाखान्यात आलो. आम्हाला हे काय झालं बोलू मी जरी बेमार पडलं म्हणून ते दवाखान्यात जाणार. व्हिडिओ मॅडम सांगा, आपला परिचय सांगा. माझं नाव पद्मा ब्रह्मानंद मोहोळ, मी मंगरुळपीरची रहिवाशी. आणि ज्यावेळेस या लोकांचा मला कॉल आला, भाई जगदीश कुमार इंगळे भगत सातबारा संघटनेचे अध्यक्ष, त्यांनी मला कॉल केला आणि त्यांनी सांगितलं की मॅम तिथपर्यंत जा, असे लोक आहेत यांच्याकडे यांच्या शेतामध्ये JCB गेलेले आहेत आणि 30 वर्षापासून हे लोक ते शेती वाहत आहेत. म्हणजे त्या शेतीवर यांचा अधिकार आहे, म्हणजे ते वाहत होते याचा अर्थ की त्यांचा ताबा आहे. तर यांचं म्हणणं हे आहे की आम्ही 30 वर्षापासून ते शेतात वाहत आहोत. तर मग आता एकाएकी जर यांच्या उदरपोषणाचा जो कन्सेप्ट आहे, ज्याच्यावर यांचं उदरपोषण आहे, तो जर बेस यांच्याकडून हिरावला जात असेल, हिसकावला जात असेल,
तर मग यांच्या मुलाबाळांनी काय करावं? मग यांच्या मुलाबाळांनी काय करावं? आता जर का समजा यांच्याजवळून त्या शेत्या जर अशाच एकाएकी हिसकावल्या गेल्या, यांचं म्हणणं हे आहे की आम्हाला कुठलीही नोटीस न देता आमच्या शेतामध्ये जेसीबी यांनी पाठवलेले आहेत. या लोकांचं म्हणणं हे आहे की आम्ही व्याजानं पैसे काढून आज बी बियाणे घेतलेले आहेत आणि नागरणी पण केलेली आहे. हां, तर मग आता हे जे पैसे काढलेले आहेत तर आम्ही द्यावं कसे? तर मग जर का यांनी तो पैसा चुकत नाही केला, समोरच्या व्यक्तीला जर तो पैसा नाही दिला, तर कुठंतरी यांचे मुलं बाळं अन्यायाकडे वळतील, गुन्हेगारीकडे वळतील. मग ज्या वेळेस यांचे मुलं बाळं गुन्हेगारीकडे वळतील तर त्याची रिस्पॉन्सिबिलिटी कोणाची राहणार आहे? सरकार. गव्हर्नमेंटला एकच प्रश्न आहे की 30 वर्षापासून वास्तव्यास असणाऱ्या शेत्या जर का गव्हर्नमेंट 1 मिनिटातनी 5 मिनिटातनी जर हिसकावून घेत असेल तर मग गुन्हेगारी जर वाढली तर मग याची रिस्पॉन्सिबिलिटी कोण घेणार आहे? कोण याला कारणीभूत आहे? उद्या यंग जनरेशन, यांचे जे यंग मुलं आहेत त्यांच्या तर दिमागामध्ये हे चालणार आहे ना की एकाएकी आपला उदरपोषणाचा जो विषय आहे तो आपल्याकडून हिरावून घेतलेला आहे. तर मग कुठेतरी तुम्ही समजू शकता की या लोकांच्या व्यथा काय आहेत. आज ह्या मायमावल्या रडत आहेत, यांच्याकडनं बोलणं होत नाही. अडाणी लोक आहेत. तुम्ही प्रश्न केलाय की तुम्ही 30 वर्षापासून शेत्या करता, तर मग तुमच्याकडे जे असलेले प्रूफ आहेत ते तुम्ही का बरं लावले नाही? याचा अर्थ आपल्याला कळतंय की हे लोक एवढे नासमज आहेत, त्यांना ते पण समजत नाही काय करावं. अशा लोकांवर जर अन्याय अत्याचार होत असेल तर कुठं गेला न्याय? शासन म्हणतोय की शासन आपल्या दारी आणि दुःख गरिबाच्या दारी. मग त्यांनी काय करावं? मरावं का? सुसाईड करावी का? तर सुसाईड करण्याच्या बाबतीत पण एक त्यांनी आर्टिकल बनवलेलं आहे की जे आत्महत्या करेल त्याच्यावरच उलट केस पडतंय.